हिंदीच्या विषयाबाबत मंत्री दादा भुसेंवर सर्वांशी चर्चा करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे। क्रेडिट सिस्टीम समजावून सांगण्याची गरज असल्याचं फडणवीसांनी म्हटलं, तर मराठी मुलांच्या हिताचाच निर्णय घेणार अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली। विद्यार्थ्यांना 4थ्या वर्गापर्यंत मातृभाषाच शिकवली पाहिजे, हिंदीच नव्हे तर इंग्रजी भाषाही 4थीपर्यंत विद्यार्थ्यांना शिकवायला नको, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा तारा भवाळकर यांनी ही मागणी केली। हिंदी भाषा ही सक्तीची करू नये, मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय मागे घ्यावा, अभिनेते सयाजी शिंदे यांनी ही मागणी केली। पुण्यात हिंदी सक्तीविरोधात आम आदमी पक्षानं आंदोलन केलं। पहिलीपासून हिंदी विषय नकोच अशी मागणी आंदोलकांनी केली। दरम्यान सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाविरोधात आंदोलन केलं। शेतकऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी भेट नाकारल्यानं शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला। धाराशिवच्या खुंटेवाडी परिसरात शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाला विरोध केला। शक्तीपीठ महामार्गासाठी भूसंपादन करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी विरोध केला। दरम्यान शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजीही केली। सांगलीमध्ये शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांनी विरोध केला। शेतात झोपून भूसंपादन प्रक्रियेला विरोध करण्यात आला। दरम्यान तातडीनं भूसंपादन थांबवावं अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली। शक्तीपीठ मार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेला शेतफळेतील शेतकऱ्यांनीही विरोध केला। मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी रोखून धरलं। पोलीस फौजफाटात घेऊन आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या विरोधाला सामोरं जावं लागलं। आषाढी एकादशी निमित्त नांदेड विभागातून 250 एसटी बसेस सोडण्यात येणार आहेत। 2 जुलै ते 15 जुलैपर्यंत भाविकांच्या सेवेसाठी हा निर्णय घेण्यात आलाय। जळगावच्या 40 गावात भाजपच्या वतीनं आणीबाणीच्या काळामध्ये शिक्षा भोगलेल्या निसा बंदींचा सन्मान करण्यात आला। आमदार मंगेश चव्हाण यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला। चंद्रपूरमध्ये बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात अम्मा की पढाई शिक्षा केंद्राची सुरुवात करण्यात आली आहे। आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते या केंद्राचा शुभारंभ झाला। स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या केंद्राचा मोठा फायदा होणार आहे। केंद्र सरकारच्या सहकार सेवा समृद्धी योजनेअंतर्गत नांदेडमध्ये धान्य साठवण्यासाठी मोठे गोदाम उभारले जाणार आहे। यावेळी हिमायतनगरमध्ये गोदामाच्या पायाभरणीचा शुभारंभ जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते करण्यात आला। बुलढाण्याच्या डोणगावात 40 पेक्षा जास्त नागरिकांना खरूज झाल्याचं समोर आलंय। आधी केस गळती, नंतर नख गळतीची लागण आणि आता अंगाला खरूजची लागण झाल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। दरम्यान नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय। समृद्धी महामार्गावर इलेक्ट्रिक वाहनांकडून सर्रास टोल वसुली सुरू आहे। त्यामुळे शासनानं घेतलेला टोल माफीचा निर्णय केवळ कागदावरच आहे का असा सवाल वाहनधारक विचारतायत। जालन्याच्या तलरेजा नगरमधील अतिक्रमणावर पालिकेनं धडक कारवाई केली। यावेळी कारवाईला काही महिलांनी विरोध केला। दरम्यान विरोध करणाऱ्या महिलांवर पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करत त्यांना ताब्यात घेतलं। तर 50 ते 60 वर्षांपासून वास्तव्य असल्याचं म्हणत अतिक्रमणावरील कारवाई तातडीनं थांबवावी अशी मागणी इथल्या नागरिकांनी केली। मालेगाव अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मोबाईल टॉवरवर चढून नागरिकांनी शोले स्टाईल आंदोलन केलं। विभागात कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत कारवाईची मागणी करण्यात आली। बुलढाण्याच्या खामगाव मार्गावरील अग्रवाल रुग्णालयात एका रुग्णाचा मृत्यू झाला। त्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनावर संताप व्यक्त केला। तर रुग्णालय परिसरामध्ये काही काळ गोंधळाचं वातावरण होतं। पुण्याच्या आंबेगावमधील चास माऊलींची इथं गेल्या काही दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात आलंय। मादी बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाल्यानं नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला। नाशिकमध्ये नाफेडतर्फे कांदा खरेदी सुरू करण्यात आली आहे, पण केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागानं रब्बी उन्हाळ कांद्याला प्रति क्विंटल 1435 रुपयेच दर जाहीर केला। हा दर बाजार समितीत मिळणाऱ्या दरापेक्षा कमी आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। जळगावच्या पाचोऱ्यामध्ये शाळेच्या वर्गातच शिक्षकानं गळफास ठेवून आत्महत्या केली। त्यामुळे खळबळ माजली आहे। रवींद्र महाले असं आत्महत्या करणाऱ्या शिक्षकाचं नाव आहे। आत्महत्येचं कारण अस्पष्ट आहे। यावल तालुक्यातील साकळी इथं आणीबाणीच्या काळात शिक्षा भोगलेल्या चौघांचा सन्मान करण्यात आला। आणीबाणीच्या काळातील आठवणींना उजाळा देण्यात आला। मुंबई गोवा महामार्गावर आरवली इथं रस्त्याला तडे पडले, त्यामुळे ठेकेदाराच्या कामावर गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले। रस्ता अक्षरशः एखाद्या नकाशासारखा दिसतोय, यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे।
वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील पांगरा बंदी शिवारामध्ये पेरणी केलेल्या तुरीचं रानडुकरांनी मोठ्या प्रमाणात नुकसान केलं. पेरलेलं बियाणं उकरून फस्त केले, त्यामुळे आता तुरीचं पीक उगवणारच नाहीये आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी तूर पेरणीवर केलेला खर्च वाया गेलाय. गेल्या 4-5 महिन्यांपासून पुण्याच्या राजगुरुनगर शहरामध्ये नियमित पाणी पुरवठा होत नाहीये, त्यामुळे महिला आक्रमक झाल्या. महिलांनी राजगुरुनगर नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना घेराव घालत पाण्याबाबत जाब विचारला. यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये दारूच्या नशेत तरुणींनी गोंधळ घातल्याचं समोर आलं आहे. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये दारूच्या नशेत 2 तरुणींनी भर रस्त्यात हा गोंधळ घातला. दारूच्या नशेतील तरुणींचा हा व्हिडिओ व्हायरल झालाय. तर ही दृश्य आपण बघू शकतो. छत्रपती संभाजीनगरची ही दृश्य आहेत. या ठिकाणी 2 तरुणी दारूच्या नशेत दिसत आहेत, टल्ली झालेल्या आहेत आणि त्या भर रस्त्यामध्ये गोंधळ घालताना दिसत आहेत. एका टोळीचाही नाव त्या तरुणी घेताना दिसून येत आहेत. या 2 तरुणी भर रस्त्यामध्ये गोंधळ घालतानाचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. विशेष म्हणजे या तरुणी दारूच्या नशेत होत्या आणि त्यांना चालताही येत नव्हतं, मात्र त्या भर रस्त्यामध्ये गोंधळ घालताना दिसून येत आहेत. कोकणातील आणखी एका मंदिरात भाविकांसाठी वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे. पावस इथल्या स्वामी स्वरूपानंद मंदिरात भाविकांसाठी कपड्यांसंदर्भात नियमावली लागू करण्यात आली. भुसावळमध्ये बार मालकावर झालेल्या हल्ल्याचा मद्यविक्री संघटनेच्या वतीनं निषेध करण्यात आला. दारूची दुकानं बंद ठेवत हल्लेखोरांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांसोबत व्यापारी कसे वागतात हे पाहण्यासाठी सभापतींनी अनोखी शक्कल लढवली. माजी आमदार दिलीप माने 4:30 वाजता शेतकऱ्यासारखे वेषांतर करून बाजारात पोहोचले. इंदापुरात खेळता खेळता अंगणात पडलेली सुई 13 महिन्याच्या चिमुकलीनं तोंडात टाकली आणि ती पोटात गेली. तिला तत्परतेनं पुणे जिल्ह्यातील इंदापूर इथल्या कदम हॉस्पिटलमध्ये आणलं. यानंतर या ठिकाणी तिच्यावर 1.5 तास शस्त्रक्रिया करून पोटातून सुई काढण्यात डॉक्टरांना यश आलं. पुण्यातील लोहगाव परिसरात अतिक्रमण विभागानं कारवाई केली आहे. लोहगाव परिसरातील हवाई दलाच्या हद्दीत पुणे महानगरपालिकेकडून अतिक्रमणाविरोधात कारवाई करण्यात आली आहे. अनेक अनधिकृत बांधकामं पुणे महानगरपालिकेनं जमीनदोस्त केली. रायगड जिल्ह्यामध्ये 24 जून ते 8 जुलै 2025 दरम्यान जमावबंदी लागू करण्यात आली आहे. कामगार संघटनांकडून आंदोलन आणि संप पुकारले जात असल्यानं जमावबंदीचा आदेश जारी करण्यात आला आहे. चिपळूणमधील खडपोली MIDC मधील सापिस्ट कंपनीला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं क्लोजर नोटीस बजावली आहे. कंपनीची वीज आणि पाणी बंद करण्यात आलंय.